राम राम मंडळी, नाव माझं अभिजित आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल क्रिएटिव्ह अभिवर। आजपासून आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवर एक नवीन सिरीज चालू करतोय, त्याचं नाव आहे अभिच्या कविता सिरीज। या सिरीजमध्ये मी माझ्या आयुष्यात आलेले अनुभव, जे की अप्स अँड डाऊन्स आहेत, काही माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यातून आपल्या जीवनाचा अर्थ, भावार्थ या सगळ्या गोष्टी आपण जे अनुभवतोय त्या कवितेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आय होप तुम्हाला हा कंटेंट नक्की आवडेल। एक कवीच्या रूपात आलेला अभिजित सरगर तुम्हाला आवडेल ना आवडेल आय डोंट नो, बट मला हा प्रयोग करून बघायचा आहे, कारण हा पावसाळ्याच्या वातावरणात मला आतून वाईब येत आहेत की मला कविता करायची आहेत। सो मी हा एक नवीन प्रयोग करून पाहत आहे। आय होप तुम्हाला तो आवडावा आणि त्यातून तुम्हीही काहीतरी बोध घ्यावा आणि तुमच्या आयुष्यात पुढे जावं, हेच यामागील उद्देश आहे। आणि आजच्या आपल्या पहिल्या कवितेचं नाव आहे मायाजाळ। मायाजाळ म्हणजे काय, तर हे आयुष्य एक मायाजाळ आहे, ज्याच्यामध्ये हा मनुष्य अडकलेला आहे पूर्णत्वे। सो हे मायाजाळ 4 स्टेपमध्ये आहे, ते मी तुम्हाला ह्या कवितेमार्फत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ते बाजूला लाल कलरचं जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावर दगड फेकून मारला तरी काही अडचण नाही आहे, कारण ते मारल्यानंतर ना तुम्हाला माझ्या नवीन कवितांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन धडाधड पडणार आहेत आणि तुमचा कोणताही व्हिडिओ बघण्याचा स्किप होणार नाही। यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आपण कवितेला सुरुवात करूया। मायाजाळ। लहानपणी जन्मला तू उरी घेऊनी अपेक्षांचा भार, किशोरवयी करू लागला तू स्वप्नांचा विचार, तरुणपणी कळले तुला जीवनाचे सार, म्हातारपणी म्हणू लागला तू अरे हा तर एक मायाजाळ, हा तर एक मायाजाळ। तर ह्या कवितेला मी 4 विभागामध्ये वाटत आहे, जन्मापासून किशोर वयापर्यंत, किशोर वयापासून तरुण वयापर्यंत आणि तरुण वयापासून म्हातार वयापर्यंत। हे 4 टप्पे आहेत। ह्या 4 टप्प्यांमध्ये तुम्हाला आपल्या सोसायटीमधून कशी पूर्वजत आलेली एक मानसिकता आहे, किंवा ती मानसिकता आजचा तरुण जे फील करतोय किंवा येणारा तरुण जे फील करणार आहे, आत्तापर्यंत जे झालेल्या गोष्टी आहेत त्यांनी हे जे फील केलेलं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो आपल्या कवितेचं पहिलं कडवं असं होतं की लहानपणी जन्मला तू उरी घेऊनी अपेक्षांचा भार। ज्यावेळी लहान मूल घरात जन्माला येतं त्यावेळी त्या मुलासोबत हजारो अपेक्षाही जन्माला येतात। जसं की एखाद्या घरात मुलगा जन्माला आला तर वडिलांच्या वेगळ्या अपेक्षा, आईच्या वेगळ्या अपेक्षा, आजी आजोबांच्या वेगळ्या अपेक्षा, त्याच्या वैयक्तिक वेगळ्या अपेक्षा। सो लहानपणी कोणीही जन्माला आला तर त्याच्यासोबत एक अपेक्षांची एक भडीमार जो असतो त्याच्यावर केला जातो की माझा मुलगा हा होणार, माझ्या मुलानं हेच केलं पाहिजे, माझ्या मुलानं तेच केलं पाहिजे, या अपेक्षेसोबत तो जन्माला येतो। सो पहिल्या कडव्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरण हेच आहे की लहानपणी जन्माला तू उरी घेऊनी अपेक्षांचा भार। ज्यावेळी लहानपणी मूल जन्माला येतं सर त्याच्यासोबत हजार किंवा अनेक अपेक्षा देखील जन्माला येतात। दुसरं कडवं असं होतं की किशोर वयी करी लागला तू स्वप्नांचा विचार। म्हणजे ज्यावेळी आपण किशोर वयात येतो, ज्यावेळी आपण 8वी ते 12वी या एज पिरियडमध्ये येतो, त्यावेळी आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे। मग त्यावेळी आपण विचार करतोय की ज्यावेळी शाळेत आपल्याला शिक्षक बेंचवर उभा करतात, ज्यावेळी विचारतात मोठा होऊन तुला काय करायचं आहे, 8वी 7वीच्या मुलांना हे फील होत असेल की, कारण आम्ही पण ह्यातनं गेलोय, आम्हाला पण हे माहीत आहे। सो 7वी 8वीला ज्यावेळी आपल्याला विचारलं जायचं की मोठं होऊन तुला काय करायचं आहे रे, त्यावेळी आपण स्मित हास्य करून सांगायचो मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मी महिन्याला लाख रुपये पगार घेणार, अमुक करणार तमुक घेणार। रियालिटी वेगळी असते, त्यांना पुढचं माहीत नसतं, पण ते एक बालपण असतं आणि त्याच्यामध्ये खूप सारी स्वप्न दडलेले असतात। त्यामुळे मला या कडव्यातून असं सांगायचा प्रयत्न करायचा आहे की किशोर वयी करू लागला तू स्वप्नांचा विचार। ज्यावेळी आपण फक्त आपल्या स्वप्नांचा विचार करत असतो, ज्यावेळी आपण किशोर वयातून तरुण वयात येतो, ज्यावेळी आपली कॉलेज लाईफ चालू होते, कॉलेज लाईफ नंतर ना जॉब लाईफ चालू होते, या लाईफमध्ये मी एक कडवं टाकले की तरुण वयी कळाला तुला जीवनाचा सार। कारण ज्यावेळी स्ट्रगलिंग फेज आहे तुमचा, जो की स्ट्रगलिंग फेज आहे तो आहे ते तुमचं तरुणपण हे माणसाचं स्ट्रगलिंग फेज आहे। तिथं स्वतःला तुम्हाला उभं करायचं असतं। त्यावेळी तुम्हाला कळतात तुमची माणसं कोण आहे, तुमच्या अडीअडचणीमध्ये तुम्हाला कोण साथ दिला आणि तुमच्या सोबत कोण नाही आहे। त्यावेळी तुम्ही माणसांचे 100 चेहरे बघता, त्यावेळी तुम्हाला कळतं की तरुण वयी तुला कळला जीवनाचा सार।
हे जे पूर्ण तरुणपण आहे यामध्ये माणसाचे विविध अनुभव असतात आणि त्यावरून तो येणाऱ्या पिढीला गाईड करत असतो. त्यानंतर ना तरुण पिढीतनं जे म्हातार वयात गेलेत, म्हणजे आत्ताची पिढी जाईल का नाही याची गॅरंटी पण नाही, पण जे म्हातार वयात गेले, जे म्हातारे लोक मी माझ्या आयुष्यात अनुभवले, त्यांचे विचार अनुभवले, त्यावर मला हे सांगायचं आहे की म्हातारपणी बोलू लागला तू, हा तर एक मायाजाळ, हा तर एक मायाजाळ. कारण जे पूर्ण जीवन आपण जगलेलं आहे त्या जीवनात आपण एक प्रकारे कुठल्या तरी गोष्टीचा पाठलाग करालोय किंवा कोणीतरी आपल्यावर काहीतरी थोपवलंय, त्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. मला आयुष्यामध्ये हे पाहिजे तर मी याचा पाठलाग करतोय. एक भ्रम आहे. तुम्ही जिंदगी जगण्यासाठी या पृथ्वी तलावर आला आहात, ना की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. येताना पण खाली हातच आलोय, जाताना आपण मोकळ्या हातानंच जाणार आहे. सो जाताना काय 1 रुपया घेऊन जाणार नाही, इथे येऊन करोड रुपये कमवलं तरी पण काय कमवणार नाही. हा पैसा आयुष्याचा एक भाग आहे, तो पाहिजे, त्याच्यावर आपली लाईफस्टाईल डिपेंड करू शकते, पण त्यालाच सर्वस्व मानणं हे चुकीचं आहे आणि त्याच्या मागं पळणं पण चुकीचं आहे. सो हा एक अनुभव आहे जो म्हातारपणात गेल्यानंतर ना कळतो की अरे आपण मरलो, पैसे कमवलं, पण म्हातारपणात आल्यानंतर ना त्या पैशाचा वापर फक्त आपल्याला दवाखान्याची बिलं भरण्यासाठी व्हायलाय, बाकी काय नाही. आणि तरुणपणात जर आपण त्यावेळी त्या गोष्टी केल्या असत्या तर कदाचित म्हातारपणात त्यांना हा दवाखाना टाळता आला असता. सो असं माझ्या कवितेचं पूर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण होतं. मायाजाळ होता. ही कविता मी 1 वर्षापूर्वी पुण्यात असताना लिहिली होती, ज्यावेळी माझ्या आयुष्यात एक स्ट्रगलिंग पॉईंट चालू होता, हार्ड फेज चालू होती, त्यावेळी मी हा लिहिला होता. मला माहीत नाही यातून तुम्ही कितपत रिलेट केलं, तरी एकदा मी पुन्हा म्हणून दाखवतो. लहानपणी जन्मला तू उरी घेऊनी अपेक्षांचा भार, लहानपणी जन्मला तू उरी घेऊनी अपेक्षांचा भार, किशोरवयी करू लागला तू स्वप्नांचा विचार, किशोरवयी करू लागला तू स्वप्नांचा विचार, तरुणपणी कळाला तुला जीवनाचा सार, तरुणपणी कळाला तुला जीवनाचा सार, आणि म्हातारपणी म्हणू लागला तू अरे हा तर एक मायाजाळ, हा तर एक मायाजाळ. धन्यवाद मंडळी. कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि